श्री यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। मासिक व्याख्यानमालेमध्ये आपण स्वामी विवेकानंदांचा कर्मयोग बघत आहोत। भगवद्गीता ही नेहमी बलाचा संदेश देते। भगवद्गीता ही उपनिषदांवर आधारित आहे, किंवा हे उपनिषदच आहे। श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु प्रत्येक अध्यायाच्या शेवटी गीतेच्या त्या अध्यायाचा समारोप असतो, किंवा त्या अध्यायाचं सार काय आहे। तो अध्याय तो उपनिषद आहे। भगवद्गीतासु उपनिषत्सु, उपनिषद म्हणजे रहस्यविद्या। रहस्य म्हणजे जे सहजासहजी तुमच्या नजरेस येत नाही किंवा तुमच्या जाणीवेत येत नाही, सहजासहजी उघड होत नाही। आता हा तिसरा अध्याय इथे आहे, कर्माचं रहस्य। आपल्याला वाटेल की कर्मात रहस्य काय आहे, ते करायचं असतं, आणखी काय दुसरं। कर्म म्हणजे कर्म, क्र धातू आहे, त्याचा अर्थ असतो करणं। तर कर्म म्हणजे केलं जातं ते कर्म, करायचं असतं ते कर्म। त्यात पुन्हा रहस्य काय आहे, मग ते रहस्य काय आहे सांगण्यासाठी आपल्याला उपनिषद पाहिजे असतात। शदर्लू धातू आहे तो संस्कृतमध्ये, नि उपसर्ग आहे, त्याला म्हणतात कर्म। म्हणजे एक अर्थ असतो जो कोणी सामान्य मनुष्य, ज्याला काहीच जो विचार करत नाही जास्ती, तो त्याच्यासाठी असतो। आणि एक अर्थ असतो ज्याचा आपण विचार करतो, चिंतन करतो किंवा मनन करतो। म्हणून गीतेमध्ये मनन मुनी म्हटलेलं आहे, मुनी आणि संयमी, त्याला स्थितप्रज्ञ म्हटलं आहे। या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मने। म्हणजे साधारण माणसामध्ये आणि विचार करणाऱ्या माणसामध्ये काय फरक असतो। सगळेच माणसं बाहेरून सारखे असतात, मग तो कुठलाही असो। अगदी अंदमानमधला असला जो ज्याला अजून सभ्यतेचा स्पर्श झालेला नाही आहे, अगदी रानटी अवस्थेत आहे, तो सुद्धा माणूसच असतो, माणसासारखाच असतो तो। त्यालाही दोन हात असतात, बोटांनी काम करता येतं, पायाने चालता येतं, परंतु त्याचा विकास झालेला नसतो। भारतामध्ये अंदमान बेट आहेत जिथे सेल्युलर जेल वगैरे आहे, तुम्हाला माहीत असेल। तिथं अजूनही अति प्राचीन रानटी जाती आहेत, ते कोणालाच येऊ देत नाही जवळ, आणि त्यांना पूर्णपणे सुरक्षित ठेवलं आहे। तुम्ही जसा राहायचं तसं राहा। अजूनही तीरकमठे चालवतात ते, आणि त्यांच्या पद्धतीने ते राहतात, पण असतात तुमच्या आमच्यासारखेच। पण आपण जे राहत होतो हजारो वर्षांपूर्वी, ज्या प्रकारे कपडे न घालता, म्हणजे सभ्यतेचा, शहरी सभ्यता राहू द्या, नागरी सभ्यता ज्याला म्हणतात, नागरी संस्कृती म्हणतात, पण कोणत्याच संस्कृतीचा स्पर्श न झालेला तो अजूनही राहतो तिथे। पण शरीर ज्याप्रमाणे त्याचं अजूनही त्या शेकडो हजार वर्षांपूर्वीचंच आहे, तसंच त्याचं मन पण तसंच आहे। त्याला तुम्ही काही सांगायला गेला
तर त्याला काही म्हणजे काही समजणार नाही. याचं कारण त्याचा भौतिक विकास पण झाला नाही आणि बौद्धिक विकास झाला नाही, शारीरिक विकास पण झाला नाही. मग चारित्र्याचा आणि आध्यात्मिक विकास तर फार फार दूरची गोष्ट आहे. त्या वयाला कित्येक जनरेशन जावे लागतात. कित्येक पिढ्या गेल्यानंतर मग त्याचा विकास होतो. म्हणून अगदी बौद्धिक विकाससुद्धा व्हायला खूप पिढ्या जावं लागतात. म्हणून काही ज्या समाज असतात, जसं भारतामध्ये गुजराती समाज आहे, राजस्थानी समाज आहे, किंवा पंजाबी आहेत, किंवा साऊथमध्ये अयंगार वगैरे आहेत, हे व्यापारामध्ये फार त्यांच्या रक्ताचाच व्यापार आहे. अगदी लहान मुलालासुद्धा तो बिझनेसचाच विचार करतो, तो नोकरी वगैरेचा विचार नाही करत. तर एकमेकांना सतत बिझनेसमध्ये सामावून घ्यावं लागतं. विश्वास असतो एकमेकांवर, एकमेकांना पुढे नेतात आणि सगळा समाज पुढे नेतात. तर ते आपण म्हणतो त्यांच्या रक्तात आहे असं म्हणतो. म्हणजे त्या दृष्टीने त्यांचा विकास झाला. तर एका पिढीत नाही होत आहे, त्याला कित्येक पिढ्या लागतात. अर्थात इतर विकास त्यांच्या मनाने कमी होतो. जसं ज्यांना डोळे नसतात, दिसत नाही, त्यांना स्पर्शाचा आधार घ्यावा लागतो. मग त्यांचं स्पर्शज्ञान खूप विकसित होऊन जेवढं आपलं नाही आहे, कारण आपल्याला डोळे आहेत, मग डोळ्यांनी काम करू शकतो. आपल्या स्पर्शज्ञानाची एवढी गरज नाही आहे. त्यामुळे आपला स्पर्शज्ञानाचा विकास झालेला नाही आहे. पण ज्यांना दिसत नाही की नाही, त्यांच्या याचा विकास झालेला असतो स्पर्शज्ञानाचा. ते संगीत चांगलं करू शकतात, गाऊ शकतात. तर एक विकास व्हायला कित्येक असे जनरेशन जावे लागतात. त्याला इथे स्वामी संस्कार म्हटलेलं आहे. कोणती बाबा, आता महाराष्ट्रातसुद्धा किंवा बंगालमध्ये काही असे समाज आहेत, त्यांच्याकडे हा बिझनेस, आता महाराष्ट्रातसुद्धा लोक बिझनेस करायला लागलेले आहेत. हळूहळू 20 वर्षापूर्वीची 30 वर्षांपूर्वीची जी होती स्थिती, ती तितकी राहिली नाही आहे. गेल्या 40-50 वर्षांपासून बिझनेसकडे वळायला पाहिजे, व्यापाराकडे वळायला पाहिजे आणि प्रोडक्शनकडे वळायला पाहिजे, याची जाणीव व्हायला लागली आहे नाही. पण अजूनही नोकरीकडेच माणसं वळतात. माहीत असूनसुद्धा की व्यापारात फार धोके असतात, पण त्याचा लाभ पण तेवढाच असतो नाही. मग करता तुम्हाला ते पारशी लोक व्यापारात खूप असतात. तर हे त्यालाच आपण म्हणतो संस्कार, कर्म. तर कर्माचे एक साधारणपणे समजलं जातं आणि एक विशेष प्रमाणे समजलं जातं. फरक किती आहे तो नाही, तो फरक आहे दिवस आणि रात्री एवढा फरक आहे. म्हणूनच आपण काय करतो, मनन म्हणजे मननात मुनी. गीतेमध्ये 5व्या अध्यायात मुनी शब्द आलेला आहे बऱ्याचदा. आपल्याला माहिती आहे मुनी, ऋषीमुनी म्हणतो आपण. ऋषीमुनी म्हणजे काय, ते सतत मनन चिंतन करत असतात. जसं डॉक्टर काय करतो, सतत पेशंट, त्याला प्रॅक्टिशनर असतो, तो सतत रोगी आणि रोगाचं चिंतन करत असतो. वकील काय करतो, सतत कायद्यांचं. राजकारणी काय करतो, सतत राजकारणाचा विचार करत असतो. तसंच मुनी ऋषी काय करत असतात, जीवनाचा विचार करत असतात नाही. साधू संत काय करत असतात, ते जीवनाचा विचार करत असतात. जीवन म्हणजे काय, मग साधारण माणसं करत नाही का, साधारण माणसं करतात, पण जीवनाच्या फक्त एका पैलूचा करतात. त्याला आपण जास्तीत जास्त भौतिक पैलू म्हणू शकू. माझं भौतिक जीवन कसं समृद्ध होईल आहे, सतत त्याच्या डोक्यात असतो की नाही. माझी आय कशी वाढेल आहे, हा विषय आपण येऊन गेला 2ऱ्या अध्यायामध्ये. माझं उत्पन्न कसं वाढेल, माझं कुटुंब, माझं घर,
इतर, त्याचा हा जीवन दृष्टिकोन जीवनाचा हा असतो. मग त्याच्यामध्ये थोडंफार येतं, त्यालाच धर्मपुरुषार्थ म्हटलेला आहे. काम आणि अर्थ हे पुरुषार्थ प्रभावी असतात सामान्य माणसांच्या जीवनामध्ये, आणि 2 पुरुषार्थ अत्यंत प्रभावी असतात. तिसरा पुरुषार्थ जो आहे ज्याला धर्मपुरुषार्थ म्हणतात, त्यामध्ये तुमच्या जीवनाचा जो एक आणखी भाग असतो मन, ते मनाचा विचार करणं, ते फार कठीण असतं आणि क्वचितच होतं, फार थोडं होतं. ज्या प्रमाणात आपण भौतिक जीवनाचा विचार करतो, भौतिक सुखसोयींचा विचार करतो, त्या प्रमाणात आपण त्याचं प्राधान्य फार कमी असतं धर्मपुरुषार्थाचं. त्यालाच आपण कॅरेक्टर बिल्डिंग म्हणतो. रिलिजन इज ऑल कॅरेक्टर बिल्डिंग. मन विकसित करणं, मन सुसंस्कृत करणं, मनाची सांस्कृतिक पातळी आपण आजच्या शब्द वाढवून, ज्याला आपण तो व्हॅल्यूज म्हणतो आजकाल, नाही मूल्यांचा विचार करणं. म्हणजे उदाहरण म्हणजे आपण ज्याला म्हटलं श्री म्हटलेलं आहे गीतेमध्ये शेवटी, तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर, हा शेवटचा श्लोक आहे, 700वा श्लोक आहे. जिथे योगेश्वर कृष्ण आहे, म्हणजे योगाचा ईश्वर 100%, 100% आध्यात्मिक पुरुष आहे तो, स्पिरिच्युअल आहे. तिथं भौतिकता काही नाही आहे. जसं मी म्हटलं की एखादा माणूस एक टोक आहे, तो फक्त 100% भौतिकताच विचार करतो. जसं मी म्हटलं की अंदरमानचा एखादा रानटी माणूस आहे, आपण नुसती कल्पना करूया हायपोथेटिकली, की तो फक्त मला शिकार करून कसं खायला मिळेल एवढंच बघतो. जसं आदिवासी असतो, वनवासी असतो, त्या डोळ्यापुढे फक्त पोट भरणं एवढंच असतं. किंवा पशुपक्षी असतात, दिवसभर फक्त ते अस्तित्वाचाच विचार करतात. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर नरानाम. पशु आणि नरासाठी म्हणजे माणसांसाठी कॉमन आहेत. सामान्यमेतत्, सामान्य आहेत, एतत् सामान्य. पशुभिर नरानाम, माणसांसाठी आणि पशूंसाठी काय आहे? आहार, निद्रा, भय आणि मैथुन, प्रजा उत्पत्ती, वंश कंटिन्युटी, त्याला चौथं म्हटलं आहे. पण तसं हे टोक असतं, तसं ते टोक पण असतं. तसं हे टोक आपण म्हणतो की आहे, तसंच ते टोक पण आहे की जिथे भौतिकता शून्य आहे. नाही, तिथे फक्त म्हणून गीतेचं महत्त्व तेच आहे, पण ह्या कर्मयोगाचं महत्त्व तेच आहे. तुला धर्म म्हणजे सत्प्रवृत्ती संपन्न होणं. कर्तव्य करता करता माणूस योग्य पद्धतीने ज्यांनी जर सत्कर्म केलं, म्हणजे सत्कर्म केलं, जे कर्म सताशी जोडलेलं असतं, असताशी जोडलेलं नसतं. मग असत कर्म करताना तुम्हाला धर्माला थोडंसं बाजूला ठेवावं लागतं. ते किती बाजूला ठेवायचं ते व्यक्तिपरत्वे फरक पडत असतो, आहे की नाही? मग तुम्ही कशाला भर देता, कशाला महत्त्व देता? आपण उदाहरण घेतो, नेहमी रामाचं उदाहरण घेतो. रामाने आपल्या सिद्धांतावर तो टिकून आला, त्याला आपण आजकाल व्हॅल्यूज म्हणतो. नाही, त्यांनी ठरवलं की सत्याला धरून ठेवायचं. एक त्याला मनाचा निग्रह म्हणतो आपण. त्यांनी पक्क धरून ठेवलं, काही असो. पण त्यांनी अगदी कोणत्याही आटापिटा न करता सहज प्रवृत्ती आहे ती. म्हणूनच राम एवढे मोठे आहे ना. रामाची आपण भक्ती करतो, रामाचं नाव घेतो,
तो आपल्यासारखाच माणूस होता. वाल्मिकी रामाने तर रामाला माणसालाच च्या दृष्टीने त्याचं वर्णन केलं आहे. पण आपण जो सिद्धांत आहे धरून ठेवला आहे त्याला पक्क चिकटून राहायचं. त्याला म्हणतात सत्प्रवृत्ती संपन्न आहे तो. म्हणजे असत प्रवृत्ती मनामध्ये येतच नाही. तुमच्या मनामध्ये बुद्ध्या कुकर्म करण्याचे त्याने मनाशी ठरविले तरी देखील या समस्त संस्कारांचे समष्टी स्वरूप त्याचे मन त्याला तसे करू देणार नाही. ते संस्कारच मज्जाव करून मत-जाव हिंदी शब्द आहे पण तो मराठीमध्ये मज्जाव आला आहे. मत-जाव म्हणजे जाऊ नका. मज्जाव करून त्याला वाईटापासून परावृत्त करतील. त्यावेळी तो आपल्या शुभ संस्कारांच्या हातातील निव्वळ बाहुलेच म्हणता येईल. बाहुले हा शब्द नकारात्मक दृष्टीने वापरला, सकारात्मक वापरला आहे की नाही. जेव्हा असे होते तेव्हाच व्यक्तीचे शील बनले असे म्हणता येईल. त्याला कॅरेक्टर म्हणतो. तो खऱ्या अर्थाने धर्म त्याच्या जीवनात मुरलेला आहे असं म्हणता येईल की नाही. मग आपण आपल्या जीवनात काय करतो साधारण माणसं, त्यांना वाटतं की आपण आपल्याला लोकांनी धार्मिक म्हणावं म्हणजे चारित्र्य संपन्न म्हणावं की नाही. मग रामालाच नामाचंच नाव काय घेतलं जातं. रामाने बहुतेक लाभासाठी कोणतीच तडजोड केली नाही. किती आव्हानं आली सगळ्यांनी सांगितलं तू वनात जाऊ नको युवराज हो. मी त्यांनी कोणाला काही वाद नाही घातला. त्याच्या गुरुनी पण म्हटलं, आईने म्हटलं, वडिलांनी म्हटलं, कोणी नाही म्हटलं, भावानी म्हटलं, बायकोनी म्हटलं, सगळ्यांनीच म्हटलं. सगळ्यांचं ऐकून घेतलं रामाने. कोणाशी त्यांनी वाद नाही घातला, चर्चा नाही केली, कोणाला खोटं नाही म्हटलं, तुमचं चूक आहे असं नाही म्हटलं. पण त्या आपल्या याला टिकून राहिला, चिकटून राहिला. त्या अर्थाने शुभ संस्कार ते निव्वळ बाहुलेच म्हणता येईल. इतके संस्कार पक्के होते की त्याला कधी आलीच नाही शंका की नाही यांचा विचार करावा. एवढे जे म्हणतात आहे गुरु पिता पत्नी वडील सगळेच म्हणतात आहे यांच्या मनाला विचार द्यायला पाहिजे, विचार करायला पाहिजे आणि मग यांचं ऐकायला पाहिजे. असं साधारण माणूस म्हणेल ना, पण हे असाधारण आहे, अलौकिक आहे. आणि हे सत्य म्हणजे सत्य. त्याला इथं म्हटलं सत्प्रवृत्ती संपन्न म्हटलेलं आहे. इतकी सत्याला श्री म्हणतात. तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ध्रुव नीती आहे ती पक्का दृढ. यत्र योगेश्वर पार्थ यत्र धनुर्धरा. पार्थो धनुर्धरा. हातात धनुष्य घेतलेला यांनी विसृज्य सशरंचापम असं म्हटलं आहे. धनुष्य बाण ज्यांनी खाली टाकून दिला, धनुष्य टाकून दिलं पाणी टाकून दिलं. विसृज्य म्हणजे सोडून दिला. आता तो ज्याच्या हातामध्ये म्हणजे तो कर्मशील आहे. धनुष्य गुण बाहेर धनुष्य गुण निरंतर कर्म करा. आपल्याला गीता पुन्हा पुन्हा उपदेश देते की आपण अविरत कर्म केले पाहिजे. अविरत म्हणजे न थांबता, विदाउट पॉज या अर्थाने. थोडा आराम करा, थोडा जरा पॉज घ्या, न थबकता निरलसपणे. आपण एक शब्द आहे निरलसपणे म्हणजे आळसाचा तुमच्यापाशी वावर नको. त्याला अलस निरलस. अलस म्हणजे आळस. तुम्ही निरंतर सतत कर्म करा. कर्माने काही बिघडत नाही. ठीक आहे. उलट कर्म करता करता फक्त योग्य पद्धतीने गेले तुम्ही धर्माच्या जवळजवळ जाता. म्हणजे त्याला मुनी शब्द आलेला आहे. कर्म करा पण विचार करून करा. आणि दुसरा शब्द संयम पण आला आहे.
अंधार आणि उजेडा इतका फरक पडतो. इथे गीतेमध्ये दिवस आणि रात्र म्हटलं, निशा म्हणजे रात्री. म्हणून मनन आणि मनन करणं आणि मनन न करणं, संयम करणं आणि संयम न करणं म्हणजे अभ्यास. या अर्थाने मननाचा अभ्यास, ध्यानाचा अभ्यास, श्रवणाचा अभ्यास. अभ्यास का? कारण तुम्ही कधी करणार कधी नाही करणार. कधी माणसाला त्याचं आकर्षण असतं, कधी नसतं, कधी त्यामध्ये कंटाळा येतो. पण तुम्ही इतकेदा केलं आहे की एखादा मनुष्य जर सदा चांगले विचार बाळगील व चांगले कार्य करील तर त्याच्या संस्कारांची समष्टीही चांगलीच होईल. समष्टी म्हणजे गोळाबेरीज, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये. गोळाबेरीज सगळं एकत्र चांगलीच होईल. आणि ते पूर्वोक्त नियमानुसार त्यांना त्याच्या इच्छेविरुद्ध सत्कार्य करण्यास प्रवृत्त करतील. माणूस जेव्हा चांगली कृत्य व चांगले विचार इतक्या प्रमाणात करतो की सत्कार्य आचरण्याची एक अनिवार्य प्रवृत्तीच त्याच्या ठाई निर्माण होते. अनिवार्य प्रवृत्ती म्हणजे त्याने किती प्रयत्न केला की वाईट वागण्याचं होतच नाही त्याच्याकडनं. वाईट विचार त्याच्या मनात एकच जग झालं आहे की नाही. कर्मणा मनसा माचा आहे की नाही. त्यांनी किती प्रयत्नही जरी केला तरी तो वाईट कर्म करू शकणार नाही. वाईट विचार त्याच्या मनात येणार नाही. वाईट शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडणार नाही. यासाठी काय? याला म्हणा अभ्यास. हे जमेल का? एकदम नाही जमणार. पण अभ्यास करता 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 इथपर्यंत तो पोचू शकतो. आता काय, एखादी दुसरं टोक घेतलं आपण, जो मनन करत नाही, संयम करायचा अभ्यास करत नाही, त्या दिवशीने हा प्रश्नच उद्भवत नाही. त्याच्या मनात वाईट विचार असतो. म्हणजे आपण दुसरं टोक घेतो आहे, एक्स्ट्रीम म्हणतो आहे की त्याच्या मनात फक्त वाईटच विचार येतील. वाईट म्हणजे वाईटाचे बरेच स्तर असतात, तो वेगळा विषय आहे. नाही, त्याच्यात फक्त वाईटच विचार येतील, वाईटच कार्य घडेल आणि वाईटच तो बोलेल. याचं कारण काय? त्यांनी फक्त सगळे असतच केलं आहे. सगळं त्याच्या असतच झालेलं आहे. त्याला चांगलं काय माहीतच नाही आहे. आणि तो म्हणाल मी करतो आहे, बरोबरच करतो आहे. आता बोलू नाही, पण जसं आपण अमेरिकेचं उदाहरण घेतलं आहे की नाही, जो काय बोलतो ते विचित्रच बोलेल, विचित्रच वागेल. कारण काय, मनात विचित्रच विचार आहे. सगळं उलटंपालटं चाललं आहे. नाही, सगळं विनाशाकडे नेणार आहे, स्वतःला आणि इतरांना पण. जसं आपण दुर्योधन दुराष्ट्राचा विचार करतो आहे की नाही. ते काय, तो कधीच चांगला वागला नाही, कर्णाचा विचार करतो, कधीच चांगला वागला नाही, कधीच चांगला बोलला नाही, आणि मनात कधीच चांगले विचार आले नाही. एक्स्ट्रीम विचार आहे ते. म्हणून त्याला विकारी वृक्ष म्हटलं आहे महाभारतामध्ये. दुर्योधन हा विकारी महावृक्ष होता. महाद्रुमा म्हटलं आहे. दुर्योधनो महाद्रुमो की महामन्यू म्हटलं आहे. दुर्योधनो मन्युमयो महाद्रुमा असा शब्द आहे. धृतराष्ट्र तस्य मूलः, त्या महावृक्षाचं मूळ हे धृतराष्ट्र आहे. अमनीषी म्हटलं आहे तिथे, म्हणजे विचार न करणारा, अविचारी. विचार न करता जर आपण कोणतं कार्य केलं, विचार न करता बोललो किंवा सावधानी, त्याला अप्रमाद म्हटलं आहे. अप्रमत्तो भव गीतेमध्ये म्हटलं आहे की नाही. आत्मवान म्हटलं आहे, त्याला आत्मवान शब्द आहे. आत्मवान म्हणजे अप्रमत्त हो भव, शंकराचार्य म्हटलं आहे. म्हणजे तुम्ही सावध नाही, मग त्याचा परिणाम काय? अंधकार, रात्र. हे दोन टोकं आहेत. या दोन टोकामध्ये आपण कुठेतरी बसतो. या टोकावरून आपल्याला तिकडे जायचं. असतो मा सद्गमय.
म्हणजे दुर्योधन दुःशासनासारखे, कर्ण शकुनी आणि धृतराष्ट्रासारखे एक टोक आहे की नाही, आणि कृष्णासारखं टोक आहे. हे दोन टोकामध्ये कुठेतरी आहे आपल्याला, इथून तिकडे असतो मा सद्गमय. आपल्यासमोर आदर्श हा उच्च पाहिजे, सर्वोच्च पाहिजे. मग आपण कितीही असू तर हळूहळू आपण रे वाटचाल करतो. त्याला अभ्यासाने होतं ते. पण जाणीव पाहिजे, हे खरं आहे, बरोबर आहे. कालच आमचं एक नेहमी येतो तो मुलगा, आता IT मध्ये आहे, बराच वर गेला आहे तो आता. आणि त्याची हीच चर्चा चालली होती आहे की नाही. तेच हाच विषय आहे की जगामध्ये असं चालतं, लबाडी चालते, मग आपण का नाही. लबाडी चालते पण लोक सिद्धांताला चिकटून राहणारे पण लोक आहेत की. सगळेच लबाड आणि कुटील आणि कपटी थोडीच आहे की. तसं असतं तर जग काही जगाची वाट केव्हाच लागली असती. जगात सगळेच वाईट असते, जगाची वाट लागली असते. तसं नाही आहे. जगात चांगले लोक पण आहे. दे आर सॉल्ट ऑफ द अर्थ, क्राइस्टनी म्हटलं आहे. जसं मिठामुळे अन्नाला चव येते, मीठ कमी असतं अन्नामध्ये, पण त्यामुळेच अन्न आपण खाऊ शकतो. तसंच सत्प्रवृत्ती संपन्न पण लोक आहे. अवतार त्याला म्हणतो आपण. अवतार म्हणजे आदर्श पुरुष आहे की नाही. ते जमिनीवरचे नसतात, त्या वरतून खाली लिहिले असतात. अवतरण असतं त्यांचं झालं. जसं गंगा अवतरण असतं, गंगा वरतून स्वर्गातून खाली आलेली आहे. तसं ते ब्रह्म शरीर धारण करून या तुमच्या आमच्यासाठी आपल्यामध्ये येतं, आपल्यामध्ये वावरतं, तुमच्या आमच्यामध्ये. तेही तुमच्या आमच्यासारखेच हातपाय असलेले असतात, परंतु ते मानव असून मानव नसतात. म्हणून देवी देवता आपल्या त्याला 2 पैसे जास्ती हात असतात. आता देवीची नवरात्र आहे, देवीची उपासना भारतभर होते आहे, जगभरही होत असेल, बऱ्याच ठिकाणी होते. पण आपण भारताचा विचार करूया. भारतभर होते आहे. तिला 2 नाही, 4 नाही, 6 नाही, 8 नाही, ते दष्टभुजा असते, दशभुजा असते, द्वादशभुजा पण असते. पण असते आपल्यासारखेच. एक ज्ञाननेत्र असतो, इथे त्रिनेत्री असते. आपल्याला 2 नेत्र असतात. आपला ज्ञाननेत्र बंद असतो, देवीचा नजर उघड असतो. ती देवी प्रकृती आहे, शक्ती आहे, म्हणून तिला आपण आई म्हणतो. आपल्यासारखेच असते आई. पिताही आपल्यासारखेच असतात. जसा पिता आई तसे पुत्र कन्या, त्यात काही फरक काही नसतो. पण ते असतात काही परिपूर्ण असतात. म्हणून ते कृष्णाने म्हटलेलं आहे आपल्या अर्जुनाने 11व्या अध्यायामध्ये, तू पिता आहेस की नाही. असी म्हणजे आहे, पिता असी लोकस्य चराचरस्य असं म्हटलं की नाही. लोक म्हणजे हा पृथ्वीलोक, मानवलोक, मर्त्यलोक. पिता असी लोकस्य चराचरस्य. मी तू दगडाचा पण पिता आहेस तू. दगड काय हलतो काय? दगड नाही हालत. त्याच्यात ही जी असते चेतना फार कमी असते. वृक्ष पण हालत नाही, पण त्याच्यात चेतना असते. आपण हालतो, इकडे तिकडे जातो, आपल्या चेतना जास्ती आहे. आपण विचार पण करतो, आपल्याला बरं वाईट समजतो की नाही. म्हणून आपण कर्म करू शकतो. ते कर्म सगळेच करतात. आहार निद्रा भय सगळेच करतात, पण देताना की प्रगती काही होत नाही. तर स्वामी विवेकानंद म्हणतात गाय गायच राहते. गायीचा काही विकास झाला नाही आहे. वाघ म्हणा, घोडा म्हणा, हत्ती म्हणा, जसे आहे तसेच आहेत. त्यांचा ना भौतिक विकास झाला, ना बौद्धिक विकास झाला, मानसिक विकास झाला, आध्यात्मिक चारित्रिक काही नाही. जसे आहे तसेच आहेत ते. माणसाचा मात्र कुठल्या कुठे गेला माणूस. भौतिकतेचंच बघा ना तुम्ही, कुठल्या कुठे जाऊन पोचला तो. मग आध्यात्मिकतेचा विकाससुद्धा तेच आहे. संपूर्ण माणूस हा एक परिपूर्ण माणूस की नाही.
हा होऊ शकतो. एक परिपूर्ण माणसाची संकल्पना आहे की नाही, त्याच्यापासून साधा माणूस खूप दूर आहे, पण हळूहळू जाऊ शकतो त्याला. म्हणजे एकीकडे अंधार रात्र आहे, एकीकडे दिवस आहे. रात्री काहीच दिसत नाही, तुम्हाला दिवसा सगळं दिसतं. रात्री काही दिसत नाही की खूप अस्पष्ट असतं, अंधुक असतं, आणि दिवसा सगळं स्पष्ट आणि काहीच लपलेलं नसतं. सर्वभूतानां या निशा, हे दोन कॅटेगरीज केले इथे. दोन्ही स्वामींचा विचार केला त्यांनी की कुसंस्कारांचा वर्चस्मा झाल्यास माणूस दुष्चरित्र बनेल. एखादी व्यक्ती जर सतत वाईट शब्द ऐकेल, वाईट विचार चिंतेल आणि वाईट कामे करील, तर तिचे मन या साऱ्यांच्या वाईट संस्कारांनी भरून जाईल आणि मग तिला ते तिला न कळत तिच्या विचारांना व कार्यप्रवृत्तीला प्रभावित आणि नियंत्रित करतील. आपण बघतो विशेष करून युवकांच्या या ती जी अवस्था असते, यूथ स्टेज, तिथे फार महत्त्व आहे तिथे, कारण खूप जोर असतो. जसं पावसाळ्यात असते ना, लोंढे येतात, नद्यांना पूर येतात, तसं असतं ते. त्यावेळी जर तुम्ही इकडे लक्ष दिलं नाही तर ते कुठल्या कुठे चाललं सगळं, आहे की नाही. जसं पुन्हा महाभारत आता येतच आपलं, ते लहानपणापासून त्याच्या वडिलांनी, आईनी, विशेष करून वडिलांनी काय केलं, दुर्लक्ष केलं. दुर्योधनाच्या वाईट वागण्याकडे, वाईट बोलण्याकडे, वाईट विचारांकडे, कुप्रवृत्तीकडे. कर्ण त्याचा मित्रसुद्धा तसा सापडला त्याला. दुर्योधनाने कर्णाला बिघडवलं की कर्णाने दुर्योधनाला बिघडवलं, सांगणं कठीण आहे. दोघांनी एकमेकाला बिघडवलं, की नाही, दोघांनी एकमेकाला बिघडवलं, की नाही. हे उदाहरण म्हणून आहे, कारण महाभारत हे फार महान ग्रंथ आहे. तो ते सगळं जीवनाचा आरसा आहे तो, मानवी जीवनाचा आरसा आहे तो. तसं आरसात आपल्याला जसं आहे तसं दिसतं ना, तसं मानवी जीवन जसं आहे तसं आपल्याला महाभारतात दिसून. महाभारताचं महत्त्व खूप आहे. म्हणून स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे की रामायण महाभारताने आपल्यापुढे मानवी चारित्र्याचा जे चित्र उभं केलं आहे, आणि जी संस्कृती उभी केली आहे, तिथपर्यंत पोचायला मानव जातीला अजूनही अनेक शतकं लागतील. म्हणून त्याचं महत्त्व आहे रामायण महाभारताचं. त्यांनी ही बाजू दाखवली आणि ती बाजू दाखवली, तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. आणि कृष्ण आणि रामासारखे महान आदर्श आहे त्याच्यामध्ये, आणि रावणासारखे आणि दुर्योधन धृतराष्ट्र करण्यासारखे पण चारित्र्य आहे. तमसोमा ज्योतिर्गमय, हे उपनिषदाचे, बृहदारण्यक उपनिषदाचे मंत्र आहेत. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे जा. मृत्योर्मा मृतंगमय, मृत्यूकडून अमृतत्वाकडे जा. आणि ते उलटा प्रवास नको, वाईटाकडून चांगल्याकडे जा, चांगल्याकडून वाईटाकडे जाऊ नका. असं होतं ना, चांगले माणसे बिघडतात. महाभारतामध्ये अश्वत्थामाचं एक छान उदाहरण आहे. त्याच्यावर जास्ती काही विचार झालेला नाही आहे. जितका विचार झालेला आहे खरं म्हणजे कृष्ण हा तिचा केंद्रबिंदू आहे महाभारताचा. आणि असं महाभारतच म्हणतं, महाभारताचा श्लोक आहे त्याच्यामध्ये अनुक्रमणिका पर्वामध्ये, की कृष्णाचं चरित्र सांगण्यासाठी महाभारत आहे. पुष्कळांना माहीत नाही आहे. ते कृष्णाचं चरित्र आहे. ते महाभारत म्हणजे फक्त भागवतच नाही आहे, ते कृष्णाचं चरित्र आहे. जरी द्रौपदी विवाहानंतर कृष्ण महाभारतात येतो तरी महाभारत हे कृष्णाचं चरित्र आहे, असं महाभारत स्वतःच म्हणते, व्यास स्वतःच म्हणतात. त्यामध्ये कृष्णाचं आहे, युधिष्ठिर आहे, धर्मराज, अर्जुन आहे, हे मुख्य पात्र आहेत. भीष्म हे मुख्य पात्र आहेत की नाही. पण एक अश्वत्थामा पात्र आहे, अद्भुत पात्र आहे. त्याचा विचार जास्ती होत नाही. आपण त्याला काही नाही, पण त्याच्यावर भरपूर रिसर्च व्हायला पाहिजे, संशोधन व्हायला पाहिजे. याचा कारण तो फार चांगला माणूस होता. ते दोष होते, त्याच्या वडिलाचे दोष त्याच्यातही आले होते, आहे की नाही. परंतु
तो कौरव पक्षाला होता. जसं कौरव पक्षाकडे जाऊन सगळे बिघडले आहे की नाही. म्हणजे धृतराष्ट्र, कर्ण, दुर्योधन, दुःशासन, शकुनी यांच्यामुळे हे बिघडले, तसेच ते महान लोक चांगले होते ते पण बिघडले. डेकणा संगे काय आलं होला आणि आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना असं झालं. ते सगळेच मार्ग चुकले की नाही. जो तो पथ चुकलेला, सगळेच मार्ग चुकले. कारण काय? संघ, कुसंग. त्याच्यामध्ये अश्वत्थामाचं फार छान उदाहरण आहे. तो काही असो, चांगल्या कुलात होता की नाही, ब्राह्मण कुळात होता, चांगले संस्कार होते, परंतु आणि तो चांगल्याला म्हणजे पांडवांचा पक्ष घ्यायचा, पांडवांची बाजू घेऊन तो वाद करायचा दुर्योधनाशी. तुम्ही चुकता आहात. अगदी त्या गौरहास सुद्धा विराट पर्वामध्ये सुद्धा आहे. ते युद्धभूमीमध्ये जेव्हा भांडण सुरू झालं, यांच्या आपसामध्ये वादावी सुरू झाली की हा अर्जुन आहे. अर्जुन त्यावेळी विराट नगरीमध्ये होता, बृहन्नलेच्या वेशामध्ये नाही. आणि कर्ण वादावाद करायला लागला कृपाचार्यांशी. तो भडकला अश्वत्थामा आहे की नाही. काय म्हणतोस तू म्हणून दुर्योधनावर. चांगला होता, अस्त्रशस्त्र संपन्न होता, पण एवढं होता तो पांडवांचा भक्त होता. पांडवांची बाजू घेऊन नेहमी लढाय. जरी कौरवाकडे होता तो इतका बिघडला की नाही, इतका बिघडला म्हणजे किती. म्हणून संघ हा फार महत्त्वाचा असतो. तुम्ही कोणती पुस्तक वाचता, कोणावर राहता, कुठे जाता, काय करता, याला फार महत्त्व आहे. कारण आपल्याला काही जाणीवपूर्वक काही कर्म करता येत नाही, पण अजाणता पण हा ठीक होऊन जातो. जसं कोविड होतं ना आत्ताच 2 वर्षांपूर्वी 3 वर्षांपूर्वी. तुम्ही काय केलं नाही तर कोविड झाला की तुम्हाला तो झपाटतो आहे की नाही. तुम्ही काही नाही केलं पण कोविड तुम्हाला तयार आहे तुमच्यावर झपाडायला त्याला आहे की नाही. म्हणून आपण काय बरंचसं आपण इन्सुलेट करून घेतो स्वतःला. हात धुवायला इथं हात नव्हतं, तिथे हात नवलं का, सतत हात पुसा धुवा काय. कारण तो केव्हाही कसाही झपाटू शकतो. संसर्गजन्य, अतिसंसर्गजन्य येतो आणि तसंच ते अश्वत्थाम्याचं चरित्र आहे. हळूहळू होता तो इतका वाहवत गेला की महाभारतामध्ये अद्भुत वाटतं ते. बापरे. एक माणूस, सत्प्रवृत्त माणूस, चांगला माणूस, चांगले संस्कार असणारा माणूस कसं काय इतक्या टोकाला जातो. तो इतक्या टोकाला गेला की कृष्ण म्हणतो इतका वाईट माणूस नसतोस तो. त्याला शाप दिला आहे कृष्णाने. 3000 वर्ष तुझी जखम चिघळेल, तू लोकांना मागशील तेल आणि तुला कोणी आसरा देणार नाही. कृष्णाने त्याला शाप दिला. आता कृष्णाने कोणाला शाप दिला नाही कधी महाभारतामध्ये. आपल्या परंपरेप्रमाणे ब्राह्मणाला कोणी शाप देत नाही, क्षत्रिय तर देतच नाही आणि कृष्णाने दिलं नाही. कृष्णाने सतत सन्मान केला आहे. क्षत्रिय म्हणतात आम्ही त्यांच्या जाणार नाही, त्यांच्याशी पंगा घेणार नाही असं महाभारतात सतत सांगितलं जातं. असं कारण ते म्हणतात ते आमचे मूळ आहे. ते आपण आपलं मूळ कापलं तर वृक्षच गेलं. आपण मुळावर घाव घालतो कधी, त्याचं कारण पण दिलं आहे महाभारतामध्ये. म्हणून तुम्ही तिथे समतोल सांभाळला आहे, बॅलन्स आहे, ते संतुलन आहे. ब्राह्मण वर्णाचं आणि क्षत्रिय वर्णाचं संतुलन आहे तिथे. यांनी तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. आणि राजाचा अभिषेक हा ब्राह्मणात तिलक केल्याशिवाय होणार नाही आणि ब्राह्मण कधी सिंहासनावर बसणार नाही. क्षत्रियाला शिक्षण देईल, ब्राह्मणच शिक्षण दिले. सगळे शिक्षण देणारे बघा रामायणात महाभारतात सगळे ब्राह्मण होते. शस्त्रास्त्राचं शिक्षण देणारं, धर्म आचाराचं शिक्षण देणारं सगळे ब्राह्मण होते. पण स्वतः त्यांनी सत्ता कधी हातात घेतली नाही. पूर्ण पक्क संतुलन होतं. म्हणजे प्रत्येकाप्रमाणे आपापलं काम करावं. पण हा अश्वत्थामा त्यांनी इतकी टोकाची पायरी गाठली आहे की नाही. त्यांनी ब्रह्माचं सोडलं, इकडनं सोडलं आणि ते म्हणाले व्यासांनी, नारद म्हणाले काय करता तुम्ही, पृथ्वीचा विनाश होईल आहे, मागे घ्या. आता ते व्यासांनी आज्ञा केल्यानंतर अर्जुनाने मागे घेतलं. ते तू घे मागे, मला मागे घेता येत नाही. अश्वत्थामा म्हणतो का नाही मागे घेता येत.
तो म्हणतो मला मागे घेता येत नाही कारण मी संयमी नाही आहे, मी जितेंद्रिय नाही असं म्हणतो तो. अर्जुन काही म्हणत नाही, तो मागे घेतो कारण तो आहे, त्याला मागे घ्यायला प्रॉब्लेम नाही आहे. अश्वत्थाम्याला द्रोणांनी शिकवत नव्हते कारण तो तसा आहे त्यांना माहीत होतं, त्याच्या चारित्र्यामध्ये खोट आहे त्यांना माहीत होतं. पण पुत्रमोहामुळे शेवटी त्याने दिलं आहे की नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला त्याला ब्रह्मास्त्र देत नव्हतं, ब्रह्मशीर्ष अस्त्र आहे ते देत नव्हते. पण पुत्राचा लाडामुळे, पुत्राच्या हट्टामुळे शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली आणि दिलं. तो म्हणजे मला नाही घेता येत, मग घेता येत ना, सोडलं कशाला मग? तुझं त्याच्यावर नियंत्रण नाही आहे नाही. इथे बघा, ती कुसंस्कार समष्टी तिच्या जीवनात कुकर्म प्रवर्तक अशी एक प्रबल प्रेरक शक्ती होऊन बसेल. कुसंस्कार समष्टी ते एकत्र हळूहळू बघा इतका वाईट झालं इतका. एक चांगला माणूस होता 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 अति वाईट होऊ शकतो. ते म्हणून ते म्हणतं की नाही याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे. असं होतं, तितकं पुरेसं झालं नाही आहे. किती होऊ शकतं ते म्हटलं आहे, कुसंस्कार समष्टी की नाही. कुसंस्कारांची गोळाबरी इतकी झाली की ती कुकर्म प्रवर्तक म्हणजे कुकर्माला समोर ढकलणारी, कुकर्म करायला भाग पाडणारी अशी एक प्रबल प्रेरक शक्ती होऊन बसेल. इतकी स्ट्रॉंग प्रेरक शक्ती आहे ती व्यक्ती या संस्कारांच्या हातातील एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे होऊन जाईल. ते तिला जबरदस्तीने वाईट कार्यास प्रवृत्त करतील. सोपे मराठी आहे की नाही. जो नियम वाईट संस्कारांना तोच चांगल्या संस्कारांनाही लागू आहे. म्हणजे आपण किती करू शकतो आपल्या जीवनामध्ये, किती घडू शकतं चांगलं आणि किती वाईट घडू शकतं, याला काही मर्यादा नाही आहे, सीमा नाही, लिमिट नाही आहे. आणि सामान्य माणसामध्ये तेवढं बल नसते, प्रेरणा नसते, तेवढे मनन नसतं, बुद्धी नसते की नाही, संस्कारांचं प्राबल्य नसतं. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आपल्या बाजूने असतात, अनुकूल असतात आणि बऱ्याच गोष्टी प्रतिकूल पण असतात. त्याला आपण प्रारब्ध म्हणतो. प्रारब्ध आपणच घडवलेलं असतं. माझ्या प्रारब्ध, तुम्ही काय माझं प्रारब्ध घडवणार, मी तुमचं प्रारब्ध घडवणार नाही. प्रत्येक व्यक्ती आपलं प्रारब्ध घडवतो आहे, त्याची नियती त्याच्यापाशी आहे की नाही. पण ते किती टोकाला पण होऊ शकतं त्याला काही लिमिट नाही आहे. हे उदाहरणं महाभारतात तुम्हाला दिसतात. म्हणजे कृष्णाने त्याला शाप दिला, अद्भुत उदाहरण आहे महाभारतामधले आहे की नाही. कृष्ण कोणाच नाही, ते नियम आहे, तो नियमाचं प्रत्येक पालन करतात आहे की नाही. ते किती असो, युधिष्ठिराला श्रीकृष्ण नमस्कार करायचे, प्रणाम करायचे आहे की नाही, अवतार असून सुद्धा. कारण काय, शास्त्राचं पालन करायचं असतं. मी अवतार आहे, परब्रह्म आहे, युधिष्ठिर मानव आहे, त्याला कशाला नाही. जेव्हा मानव शरीर धारण केलं ते मानव शरीराचे नियम पालन करावे लागतात आहे की नाही. मग हा नियम काय झालं की शाप दिलेला आहे. कारण कार्य इतकं वाईट आहे, तो त्यांनी परत नाही घेता आलं त्याला. मग कुठं काय करू, मग कुठे वळव त्याला वळवायचं कुठे की नाही. मग तिथे सुद्धा त्याची कुप्रवृत्ती इतकी प्रचंड होती आणि ते उत्तरेच्या गर्भावर वळवले की पांडवांचा पूर्ण वंश त्याचा कोणानं, ज्यासाठी तो झगडला वर्ष जन्मभर आणि त्यालाच तो नष्ट करायला लागला. ते बालक मृत जन्मलं, त्याला पण परीक्षित कृष्णाने त्याला हे दिलं, जीवनदान दिलं, प्राणदान केलं. तर म्हणाला तू इतका वाईट आहे, असा वाईट माणूस मला जगात होणार नाही, इतका वाईट आहेस तू आहे की नाही. म्हणून त्याला शाप दिला, तू तसं केलं ना मी तसं करेन, मी त्याला जिवंत करेल माझ्या ह्याने. म्हणून त्याला योगेश्वर कृष्ण म्हटलं आहे. साक्षात कथयत स्वयं की नाही, कृष्णात योगेश्वरात कृष्णात आहे की नाही. योगेश्वर त्याला म्हणतात, योगिक पावर आहे त्याच्याकडे. मेलेला म्हणून जिवंत होतो काय, ते बाळ त्यांनी अर्भक जिवंत केलं, माझ्या शक्तीने जिवंत केलं त्याला. मग त्याचं नावच आहे परिरक्षित आहे. परीक्षित म्हणजे परिरक्षित आहे की नाही. त्याला जिवंत केलं बघा. आणि त्या याला शाप दिला अश्वत्थाम्याला. म्हणजे इतकं होऊ शकतं. म्हणून शुभसंस्काराचे वर्चस्व झाल्यास चारित्र्य सच्चारित्र्य ठरते. कुसंस्काराचा वर्चस्व झाल्यास माणूस
दुष्चरित्र बनेल. आपण काय करू शकतो सामान्य माणूस? जसं म्हटलं की सामान्य माणसं म्हणजे सामान्य कशाने होतात ते की नाही. त्यांना एक हात कमी असतो, एक कान कमी असतो, नाही सगळं नसतं, काहीच कमी नसतं. जे असामान्य माणसात ते सगळं सामान असतं. मग काय कमी असतं? ती गोळाबेरीज कमी असते. ते अध्यात्म संस्कारांची गोळाबेरीज कमी असते. स्पिरिच्युअलाइज द होल वर्ल्ड स्वामीजी म्हणतात. जगाला जगाला तुम्हाला घडवायचं म्हणजे काय करायचं? स्पिरिच्युअलाइज द होल वर्ल्ड. आणि तुम्ही कितीही चांगलं दिलं, स्वामीजींचं ते हे संस्कृती सांगितलं आहे की तुम्ही कितीही त्या लोकांना भौतिक दिलं, हे ते आपण वाचलंच आहे गेल्या वेळी आहे की नाही. कितीही केलं तुम्ही काही होणार नाही आहे की नाही. ते सगळं फेल होऊन जाईल आहे. इट्स अ स्क्रॅच आहे. थोडंसं स्क्रॅच केलं की आतला पशु बाहेर येईल आहे. स्वामी म्हटलं आहे तुम्ही भौतिक तुझे किती विकास करा तर काही फायदा होणार नाही की नाही. काय होईल आहे, थोडंसं खरवडलं की त्याचा आतला बाहेर येईल आहे. ते त्याला रक्षण करू शकत नाही. संस्कृती त्याचं रक्षण करू शकेल. संस्कृतीचं रक्षण. आणि संस्कृतीचा अर्थ आहे अध्यात्म. अध्यात्माचा आणि संस्कृतीचा खूप जवळचा संबंध आहे. आणि तीच त्याचं रक्षण करू शकेल. तीच मानवजातीचं रक्षण करू शकेल. तुम्ही किती याला इथे लिहिले ना, केवळ शारीरिक सहाय्य करून दुनियेच्या दुःखाचा नायनाट करणे अगदी अशक्य आहे. नॉट पॉसिबल. आणि तोच प्रयत्न जगभर चालू आहे. जोपर्यंत माणसाची प्रकृतीच बदलून जात नाही तोपर्यंत हे शारीरिक अभाव म्हणजे भौतिक अभाव या अर्थाने उद्भवणार. तोपर्यंत हे सारे कष्ट होणारच होणार. किती शारीरिक सहाय्य केले तरीसुद्धा कष्ट काही केल्या पूर्णतया लया जाणार नाहीत. बघा ना, आपण प्रयत्न करतो, कुठं काय होतं आहे? काय होत नाही की नाही. दुनियेतील या दुःखाच्या प्रश्नावर एकमात्र तोडगा आहे. मानवजातीला पवित्र बनविणे. पवित्र शब्दाचा अर्थ अतिव्याप्त आहे आणि म्हणून त्याला कृण्वतो विश्वमार्यम अशी आपली प्रतिज्ञा आहे सनातन धर्माची. कृण्वतो विश्वमार्यम. विश्वाला आर्य करा. आर्य म्हणजे सभ्य करा, सुसंस्कृत करा. फक्त शिक्षण दिलं, नोकऱ्या दिल्या, डोल्स दिले, फुकट त्यांना खाऊ पिऊ घातलं करा, ते पण आवश्यक आहे. पण त्यांनी विशेष काही घडणार नाही की नाही. एक माणूस सुखी पशु होईल, तो खाऊन पिऊन सुखी आहे. जसं आदिवासी असतात, शिकारीला निघतात, खातात पितात मस्त नाचतात, ढोल बडवतात, खुशीत आहे की नाही. त्याला काही लागलं स्वामीजी म्हणतात तर ठीक होऊन जातो, दुसऱ्या दिवशी ठीक होऊन जातो. तो त्याची रेजिस्टन्स पॉवर चांगली आहे, इम्युनिटी चांगली आहे त्याची. पण तो फक्त पशुच आहे तो. आणि त्याच्या पुढे त्याचं काही नाही आहे, चाल नाही आहे. म्हणजे एक सुखी पशु नाही पाहिजे आपल्याला मानवजातीला की नाही. सुखी मानव पाहिजे, सुखी देवता पाहिजे, देवता स्वरूप माणसं पाहिजेत. दुःखाच्या प्रश्नावर, दुनियेतील या दुःखाच्या प्रश्नावर एकमात्र तोडगा आहे. दुसरा तोडगा नाही आहे. मानवजातीला पवित्र बनवणे आणि त्याचं मुळाशी काय, कारण काय हे माहीत पाहिजे. आपल्याला जोपर्यंत कारण माहीत नाही तोपर्यंत उपचार. डॉक्टर काय करतात, आधी मूळ शोधून काढतात. समस्येचं मूळ काय आहे त्याचं तिकडेच फोकस असतं ना. तुम्हाला काय झालं विचारतात, ते म्हणजे काय फिजिकल चेकअप असतं, ते त्याच्या तोंडाने ऐकतात आधी, नंतर मग तपासतात. ते कशाला आलं, काय झालं तुम्हाला, त्रास काय आहे असं विचारतात ते. म्हणजे आधी त्याच्या तोंडातून काढतात त्याला काय त्रास आहे, कारण बाहेरचे लक्षणं असतात. मग ते स्वतः तपासतात. त्यांनी झालं तर मग यंत्राने तपासतात. MRI आहे, पेट स्कॅन आहे, अमुक स्कॅन आहे, CT स्कॅन आहे, भरपूर यंत्र आहे, तुमची पॅथॉलॉजिकल टेस्ट आहे. असं करून आधी तुमचं मूळ काय आहे, दुखण्याचं त्रासाचं मूळ काय आहे शोधून काढणं आहे ना की नाही. तुम्ही मुळामध्ये उपचार करणार ना. तुम्हाला कशामुळे होता हेच कळत नाही आहे, मग तो उपचाराकडे फेल जाणार. तसंच हे आहे.
या दुःखाच्या प्रश्नावर एक पात्र. आपल्याला जगात जे काही दुःख व अशुभ आढळून येते ते जगभरच आहे ते की नाही. अमेरिकेच्या अध्यक्षांनी सगळ्या लोकांना बोलावलं आहे. एक मला 2-3 दिवसातच बोलावलं आहे. 800 जनरल्स आहेत त्यांचे. 800 जनरल्स. हां, कल्पना करा. 800. त्यांचं बजेट काय असेल. नुसते जनरल्स आहे, ॲडमिरल्स, एअरफोर्सचे मार्शल्स आणि याचे कमांडंट्स, चीफ कमांडंट्स, जनरल्स 800. या सगळ्यांनी जिथे असेल तिथे या, ताबडतोब या. कुठेही असा तुम्ही, जगभर आहेत त्यांचे ते ना. तिकडे त्यांचे बेसेस आहेत, मिलिटरी बेसेस आहेत, आर्मी बेसेस आहेत. एका ठिकाणी बोलवलं आहे, कॅलिफोर्निया कुठे कॅलिफोर्निया कुठे बोलवलं आहे त्याने. 800 जनरल्स. काय करणार एवढे म्हणून? काहीतरी असेल. आपल्या जगात जे काही दुःख व अशुभ आढळून येते की नाही, मूळ काय आहे? इतकं दुःख, इतकं अशुभ आहे आणि त्याला भर टाकतो, कमी करण्याचा विचार करत नाही, वाढवायचा विचार करतो. याचं कारण काय आहे? या साऱ्यांचे मूळ आहे. मूळ काय आहे? अज्ञानच होय. अज्ञान, ज्ञानाचा अभाव, नॉट नोईंग. आता तुम्हाला कळलं काय रोग आहे, मग तुम्ही त्या प्रकारे औषध देता. त्या रोगाला जे औषध लागू होतं ते औषध त्याला देतात. तेवढंच काम बाकी आहे. आता मुख्य काय आहे? आधी शोधून काढा. त्रास कशामुळे होतो आहे ते शोधून काढलं की मग ते त्याला औषध आहे ते औषध द्या. मग आपण म्हणतो रोग समूळ नाश झाला, रोगाचा समूळ नाश झाला असं म्हणतो. मुळासकट तो गेला की नाही. म्हणजे मुळासकट जाणं आवश्यक आहे. नाही तर तो रोग तसाच आहे आणि तुम्ही काहीतरी दुसरंच काहीतरी त्याला उपचार करतात, औषध देतात, त्याला काही अर्थ नाही आहे. लोकांना ज्ञानाचा प्रकाश मिळू द्या. माणसाला आध्यात्मिक बलाने संपन्न करा. जर आपण हे करण्यास समर्थ होऊ, आपल्याला जे जमेल, जर माणसे पवित्र, आध्यात्मिक, बलसंपन्न व शिक्षित होतील, शिक्षित या अर्थाने, त्याला किती पदव्या मिळाल्या या अर्थाने नाही, या अर्थाने शिक्षित होतील, तरच केवळ जगातून दुःख नाहीसे होईल. जगातून दुःख नाहीसे होता व्यक्तीच्या जीवनातून. व्यक्तीच्या जीवनातून, जगाचा अर्थ ते व्यक्ती आहे की नाही. व्यक्तीच्या जीवनातून दुःख नाहीसे झालं की ते कुटुंबातून होईल आहे, समाजातून होईल आहे, जगातून होईल आहे. पण जगातून दुःख नाहीसे होईल म्हणजे कारण जगातले लोक ते आज काही लोक अंधारात चाचपडणार राहणार, काही लोक प्रकाशाकडे जाणार, काही लोक अंधाराकडे त्यांची वाट चालू होईल आहे. म्हणून जगातून दुःख नाहीसे होईल म्हणून आपण त्याची वाट पाहू. आपण नाही वाट पाहणार. तुम्ही तुमचा वाटा उचला, तुम्ही सुखी व्हा, आनंदी व्हा. तुम्ही तेवढं तर तुमचं काम, तुमचा वाटा तुम्ही उचलला आहे ना. तुम्ही एक माणूस तर लबाड कमी झाला, एक माणूस वाईट कमी झाला ना, केवढं तुमचं ते कॉन्ट्रीब्युशन आहे जगाला. एक माणूस जर चांगला होऊ शकला तर जगातून एक वाईट माणूस काय होईल आहे? मायनस होईल आहे, कमी होईल आहे. केवढं मोठं तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे जगाला. एक वाईट माणूस वाढला तर तुम्हाला जगामध्ये केवढे डोकं कपाळ हात मात्र काय होईल काय होईल काय होईल. एक वाईट माणूस किती वाईट करू शकतो सांगता येत नाही. एक दुर्योधन काय किती वाईट करू शकतो सांगता येत नाही. 50 लाख लोक मेले 18 दिवसामध्ये. आणि एक राम अजूनही प्रेरणा देतो आहे आपल्याला चांगलं वागण्याची, चांगलं बोलण्याची, चांगल्या विचारांची. की नाही होऊन पुष्कळ वर्ष झाले. प्रेरणा देतात. स्वामी विवेकानंद मी जसं आपण आपले वस्त्र फेकून देतो जुने, तशा प्रकारे बी जीवनाचा त्याग करेल, परंतु लोकांना प्रेरणा देत राहील, नेहमीच प्रेरणा देत राहील. तो त्याची प्रेरणा देणं संपतच नाही. साधू संतांची प्रेरणा देणं संपत नाही. 1000 वर्ष होऊन जातात. राम किती वर्ष झाले, कृष्ण किती वर्ष झाले, अवतार पुरुष आले गेले,
आहे की नाही, त्यांचं प्रेरणा देणं संपत नाही, कारण ते कधीच संपत नसतं. आणि त्यांच्या समाध्या प्रेरणा देत असतात, त्यांचे मंदिरं प्रेरणा देत असतात. ज्ञानेश्वर माझी समाधी आहे ते काय शिला आहे फक्त, आणखी काय देते, काळी शिला आहे. लोकांनी ते डोकं ठेवायला रांग लागते लांब. नाही कृष्णाला करायला 10 तास 20 तास. आता बघा ना, इथं दर्शन घ्यायला तुम्हाला तुळजाभवानीचं बऱ्याच वेळ तुम्हाला वाट पाहावी लागेल की नाही. कशाला लोक जातात तिथे दर्शन घ्यायला, वेळ खर्च करून, त्रास घेऊन कशाला जातात, पैसे खर्च करून. कारण काय, तुम्हाला ते मदत मिळते. तुम्हाला इथे म्हटलं आहे आध्यात्मिक बलसंपन्न म्हटलं आहे की नाही. बलाशिवाय काय होणार की नाही, शक्तीशिवाय काय होणार. शक्ती पाहिजे, स्ट्रेंथ इज लाईफ. बल हेच जीवन होय, विकनेस इज डेथ. आपण खऱ्या अर्थाने जगणं म्हणजे बलासहित जगणं. बलहीनाला जगण्याला काही अर्थच नाही आहे. तो फक्त जगतो आहे, पण ते जगणं नव्हे. म्हणून स्ट्रेंथ इज लाईफ, नायमात्मा बलहीनेन लभ्या. उपनिषद म्हणतात जो बलहीन आहे त्याला काही मिळत नाही. सगळंच बल पाहिजे, शारीरिक, मानसिक, चारित्रिक, आध्यात्मिक सगळ्यात मोठं बळ आहे. ते विश्वामित्राने म्हटलं ना, ब्रह्मबलम बलम बलम क्षत्रबलम. त्या क्षत्रिय बळाचा धिक्कार असो. नाही, तो क्षत्रिय होता स्वतः विश्वामित्र. त्याला ब्रह्मज्ञ व्हायचं होतं, होत नव्हतं. वशिष्ठ ब्रह्मज्ञ होते. ते फार छान चरित्र आहेत ते. शेवटी म्हणतो दिग्बलम क्षत्रबलम. हे बल आहे तेच खरं बल आहे. ब्रह्मबलम बलम बलम आहे की नाही. जे तुम्ही कोण आहात हे जाणणं, तुम्ही बलसंपन्न होणं, आध्यात्मिक बलसंपन्न होणं, हेच खरं बळ आहे. त्या वाटचालीमध्ये, त्या मार्गावर तुम्ही हे सगळ्या गोष्टी गोळा करा. एकदम काही तुम्हाला ब्रह्मबल होणार होता येणार नाही. पण ती सगळ्यात श्रेष्ठ गोष्टी आहे, शेवटली गोष्ट आहे, हे तर कळायला पाहिजे. त्याची कदर तर करता आली पाहिजे, त्याचं महत्त्व तर कळलं पाहिजे. तेवढं जरी कळलं तरी तुम्ही 2 पावलं समोर सरकता ना. तुम्हाला त्याचं महत्त्व समजत नाही, त्याच्याकडे पूर्ण पाठ फिरवली आहे नाही. जसं चंद्र पाठ फिरवतो, अमावस्या होते, अंधार होतो, चंद्र दिसतच नाही. चंद्र सूर्याचा प्रकाशच पडत नाही. असं तर व्हायला नको. जेव्हा एखाद्या समाजाला, एखाद्या देशाला हेच कळत नाही आहे काय सर्वात महत्त्वाचं आहे आणि काय गौण आहे, काय दुय्यम आहे, हेच कळत नाही आहे. जे गौण आहे, दुय्यम आहे, त्यालाच तो डोक्यावर घेऊन नाचतो, आणि जे सगळ्यात श्रेष्ठ आहे त्याला पायदळी तोडवतो. तेव्हा त्या समाजाचं अत्यंत नुकसान होतं, त्या देशाचं अत्यंत नुकसान होतं, त्या व्यक्तीचं अत्यंत नुकसान होतं. म्हणून इथे जर माणसे पवित्र, आध्यात्मिक, बलसंपन्न व शिक्षित होतील तरच केवळ जगातून दुःख नाहीसे होईल. हे आपल्या व्यक्तीला पण लागू आहे, विशेष करून व्यक्तीला लागू आहे. कारण जगातले दुःख आपण काय दूर करणार. आपलं सामर्थ्यच किती आहे की नाही, आपलं क्षेत्रच किती आहे, फार छोटं क्षेत्र आहे. आपल्या जीवनातून दुःख जात नाही तर दुःखाच्या जीवन दुःख काय करणार आपण. आपणच सुखी होऊ शकत नाही, आपणच आनंदी होऊ शकत नाही, आपणच उदास आहोत, निराश आहोत, तर जगातली निराशा कशी दूर करणार आपण की नाही. म्हणून तरच केवळ जगातून दुःख नाहीसे होईल, तरच केवळ जगाचे नष्टचर्य संपुष्टात येऊ शकेल. जग नष्टचर्य आहे, जग विनाशाकडे जाते जग. त्यापूर्वी हे न धडता त्याच्या आधी तुम्ही जर म्हणाल की जगातून दुःख लोप होईल, दुःखाचा लोप होण्याची आशा धरणे व्यर्थ होय. जस्ट इट्स अ फ्युटाईल एक्सरसाइज. काही त्याचा उपयोग काहीच नाही. जगाला सुखी करायचे आहे, लोकांनी कंबर घसली आहे, आपणही कंबर घसली आहे की आपण सुखी होऊ, त्याचं काही घडत काही नाही आहे. हजारो वर्षांपासून हे प्रयत्न सतत चालू आहे, काहीच घडत नाही आहे. अरे एवढे प्रयत्न गेले कुठे. म्हणजे रोग काय आहे न जाणता तुम्ही औषधोपचार करतात. असंच आपल्या जीवनात होत आहे.
नाही. आपलं काय झालं हेच माहीत नाही ना, आपण वेगवेगळे उपाय करतो आहे. हे खाऊन बघतो आहे, ते खाऊन बघतो आहे, इथे जाऊन बघतो आहे, तिथे जाऊन बघतो आहे, ही करमणूक करून बघतो आहे, ती करमणूक करून बघतो आहे की नाही. म्हणजे कुठे औषधोपचार करायला पाहिजे हेच आपण ठरवत नाही आहे. आपलं झालं काय हेच माहीत नाही आहे की नाही. कितीतरी प्रकारे आपण सुखी होण्याचा प्रयत्न करतो आहे. ढोल वाजवतो आहे, संगीत करतो आहे, अमुक करतो आहे, धमुक करतो आहे, आणि पुन्हा गाडी तिथले तिथंच येते. आता ते हे असतं ना, दुर्गा आपलं हे नवरात्र आहे ना, गुजरातमध्ये हे करतात काय, हां गरबा आहे की नाही. गरबा फक्त गुजरातमध्येच होता, थोडाफार मुंबईत होता आहे की नाही. आम्ही बघितलं काय की फार कमी होता. आता तर गरब्याचं हे पूर्णपणे कमर्शियलायझेशन झालेलं आहे की नाही. आता गावोगावी सगळीकडे मोठ्या प्रमाणात होता गरबा. पण गरबा काय, देवीची आराधना आहे, ती देवीचा घट असतो, त्याच्याभोवती सगळ्या नाच करतात आहे नाही. जसं आपले गौरी वगैरे फुंकतात ना, घट फुंकतात, तशा प्रकारचा प्रकार आहे, हा लोकल प्रकार आहे. हळू त्याच्यात नाच गाणं आणि कपडे वगैरे हे करून इतकं झालं ते दिवे वगैरे की आता त्यात कुठल्या कुठे गेलं आहे ते. त्याचा गैरप्रकार पण शिरला, पण भाग वेगळा. म्हणजे काय की कशाला हे मध्ये हे आहे, देवाला घेऊन येते, पण त्याच्यात जो सात्विक प्रकार तो बाहेर पडला, थोडा कमी झाला म्हणायला पाहिजे. चांगलं आहे, जसं आहे तसं असायला काही हरकत नाही, काहीतरी आहे ना. काहीच नसण्यापेक्षा काहीच ना नेहमीच चांगलं आहे की नाही. समथिंग इज बेटर दॅन नथिंग आहे की नाही. नेहमीच चांगलं. ते वाईट आहे त्यात शिरल्या म्हणून त्याला भरून घा, त्याचं ऑपरेशन करा असं नाही, त्याला नीट करा की नाही. त्याला मुळापासून उखडून फेकू नका की नाही. पण काय होतं आहे त्याच्यामध्ये, सगळ्या गोष्टी आल्या की नाही, आकर्षक गोष्टी आल्या, मादकता आली वगैरे वगैरे आलं. म्हणजे काय, मग त्याच्यातून ती सात्विक प्रवृत्ती बाहेर येण्यापेक्षा वाईट वगैरे वगैरे येतात. राजसिक तामसिक प्रवृत्ती बाहेर येतात, त्याच्याकडे विचार व्हायला पाहिजे की नाही. त्यापूर्वी दुःखाचा लोप होण्याची आशा धरणे व्यर्थ होय. देशातले घरनघर आपण दानछत्र बनवू शकू. दानछत्र म्हणजे तिथे जा तुम्हाला दान मिळेल, मदत मिळेल. घरनघर आपण दानछत्र बनवू शकू. जसं हाताला घरोघरी अन्नधान्याची ज्यांना गरज आहे त्यांना मिळते ना, लाडकी बहीण वगैरे आहे, चांगल्या गोष्टी आहेत त्या. कारण आपण काय करणार, आपल्याला समजत नाही, हा विषय समजत नाही आपल्याला, हा नेमका विषय काय आहे की नाही. ज्यांना समजतो ते करतात ते आहे की नाही. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर जास्त काही माहीत समजत नाही आपल्याला आहे की नाही. परंतु त्याचा प्रयत्न होत आहे की लोकांचे जे स्ट्रेस आहे, जो तणाव आहे, ताण आहे, तो कमी व्हावा. ज्याला खाण्यापिण्याला नाही त्याला काय त्रास असतो त्यालाच माहीत बिचारायला आहे की नाही. तर त्याचा तो स्ट्रेस आहे कमी व्हावा. त्याने दुसऱ्या गोष्टीकडे स्वतःच्या विकासाकडे लक्ष द्यावं. कारण आधी पोट भरण्याची त्याला जर सतत त्याला चिंता असेल तर तो इतर काय करू शकणार आहे की नाही. कितीतरी गोष्टी असतात पोट भरण्याच्या शिवाय आहे की नाही. मुलांचं शिक्षण असतं, कपडे लत्ते असतात, सणवार असतात, आता दिवाळी दसरा येऊन आला आहे की नाही. त्याला काहीच नाही आहे, मग त्याला मदत केली जाते, लाडकी बहीण वगैरे, चांगल्या गोष्टी आहेत. परंतु उभा देश आपण दवाखान्यांनी भरून टाकू शकू आहे की नाही. कितीतरी योजना झाल्या आहेत, तर किती आवश्यक आहे. लोक उपचाराविना बर्बाद होऊन जातात, शेती विकतात, धान्य विकतात आहे की नाही. एक मुलगा आला म्हणजे त्याच्याकडे आई आहे, वडील नाही, 22 लाख खर्च केले म्हणे माझ्या वडिलांना. तर काही बंधूमध्ये गाठ आली होती, शेवटी गेलेत ते की तर मुलाला कोणीच नाही, 10वी पास झालं, तर शिक्षणच नाही घेता आलं आहे की नाही. किती प्रॉब्लेम्स आहेत आहे की नाही. मग जितकी मदत कराल तितकं करा. उभा देश आपण दवाखान्यांनी भरून टाकू शकू. हे सगळं करायला पाहिजे, मोठ्या प्रमाणावर करायला पाहिजे, सतत करायला पाहिजे. लोकांचे जे ऑब्व्हियस प्रॉब्लेम्स आहे, दुःख आहे, ते दूर झाले पाहिजे. शारीरिक मानसिक सगळे दुःख दूर झाले पाहिजे जितकं शक्य आहे तितकं. सामाजिक पातळीवर, शासनाच्या पातळीवर, व्यक्तिगत पातळीवर तुम्ही जितकं मदत करू शकाल. ध्येयम दीनजनायचे चित्तम, शंकराचार्य म्हणतात आहे की नाही. ध्येय म्हणजे द्या, दीनजन आहे की नाही, जे दीन आहेत, दुःखी आहेत, जे का रंजले गांजले, जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, त्यांना मदत द्या. व्यक्तिगत पातळीवर द्या, जितकं शक्य आहे तितकं करा. हाच विषय होता. हाच विषय सुंदर आहे की तुम्ही माणूस जेव्हा फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विचार करतो, शिक्षण फक्त त्याच्यासाठी घेतो. मी शिकतो काय, माझ्या आईवडिलांची ती अपेक्षा आहे, मला माझं स्थिर व्हायचं आहे, चांगली गोष्ट आहे. तो उद्देश कसा ठेवता की नाही. मी देशासाठी शिकतो आहे असं का नाही म्हणत आपण
की माझ्या देशाचा मला हे करायचं आहे, दॅट इज ती मोठी प्रेरणा आहे की नाही. ती प्रेरणा आध्यात्मिक प्रेरणा आहे की करणार तुम्ही तेच. गीता जे आपल्याला सांगताना ते म्हणतं स्वामी, गीता पुन्हा पुन्हा उपदेश देते की आपण अविरत कर्म केले पाहिजे. आपण कर्मात म्हणून अनुलक्षण हे आपण सोडतो. म्हणजे कर्माच्या बंधनकारक शक्तीला अनुलक्षण गीतेने असा सिद्धांत सांगितला आहे की आपण कर्मात आसक्त झालो नाही तर ते आपल्याला कोणताच बंधनकारक कर्माचे नानासक्ती म्हणजे काय समजून घ्यायचा प्रयत्न करू. कर्माचे नानासक्ती म्हणजे तुम्ही कर्म तेच करणार. सामान्य माणसाला जास्ती करता येत नाही, त्याची शक्ती कमी असते आहे की नाही. आपण घरातल्या 4 लोकांना जर सुखी ठेवू शकलो तर भरपूर आपण केलं असं म्हणा, पण तेवढं तरी करा ना आहे की नाही. पण तुम्ही तेवढंच फक्त डोळ्यासमोर कशाला ठेवता. हा विषय, हा गीतेचा सिद्धांत आहे, मध्यवर्ती विचार आहे. म्हणून स्वामीचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट आर मोर डेड दॅन अलाइव्ह. हा उपनिषदाचा संदेश आहे, गीतेचा संदेश आहे की नाही. दे अलोन लिव्ह फॉर द रेस्ट म्हणजे जे स्वतःचाच विचार करतात ते मेलेल्या सारखेच आहेत जिवंत राहण्यापेक्षा. तुम्ही जे करता ते तर होणारच की. तुम्ही बगीचात गेले देवाची साठी फुलं तोडायला, तर तुमच्यासमोर देवाची फुलं तोडण्याचं, देवाची पूजा आहे, देवाला हार पाहिजे, देवाला पूजेला फुलं पाहिजे आहे. पण तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला थोडंसं सुवास पण मिळतोच, फुलांचा सुवास तुम्हाला मिळतो. तुम्ही फुलांचा सुवास घ्यायला की बगीचात गेलेलं नाही आहे, तुम्ही गेलेले आहात देवाच्या पूजेसाठी फुलं तोडायला. तसं तुमच्या डोळ्यासमोर मोठा उद्देश ठेवा. कर्म तुम्ही तेच करणार, पण या कर्माने तुम्ही खाली खाली जाणार, तुम्ही बरोबर जाणार नाही. उद्धरेत आत्मनात्मानम नाही होणार, तुम्ही खाली खाली जाणार. कारण ते काय, ते कर्म बंधनात पडते म्हटलं आहे. हे तुम्ही बंधनात पाडेल. तुम्हाला मी तुम्हाला आसक्त करेल, तुम्हाला दुःखी करेल, तुम्हाला निराश करेल, उदास करेल. पण तेच कर्म जर तुम्ही व्यापक दृष्टीने केलं आहे की नाही, जगासाठी केलं. मी काय करतो, नोकरी करतो, जगासाठी नोकरी करतो, देशासाठी करतो आहे. जसं शिवाजी महाराजांचं फार सुंदर उदाहरण आहे. शिवाजी महाराज सगळेच महापुरुष तसे आहे. ते महापुरुष का आहे, त्यांना महापुरुष का म्हणतो, त्यांना फक्त पुरुष का म्हणत नाही आपण. ते महापुरुष का आहे, कारण त्यांनी जगाचे, ती देवी आहे, ती महादेवी आहे. काय आहे की त्याला ते महिषासुराला मारायचं होतं आहे की नाही. तिचा उद्देश काय आहे, वाईटाचा नाश. सृष्टिस्थिती विनाशानां शक्तिभूते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणी नमस्तुते. ती गुणाश्रय गुणमयी आहे. विनाशानां, वाईटाचा नाश करा, महिषासुराचा वध करा. अस्त्रशस्त्र संपन्न आहे, 8 हातामध्ये, अष्टभुजेमध्ये सगळे संपन्न आहे ती आहे की नाही. उद्देश फार मोठा पाहिजे. हे सगळे संत कृष्ण अवतार म्हणजे काय, त्यांचा उद्देश फार मोठा होता. छोटा उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर नाही. सामान्य माणसाला सुद्धा तो मोठा उद्देश ठेवता येतो काही न करता. त्याने तो काय होईल आहे, आध्यात्मिक बलसंपन्न होईल आहे. तो काही आपलं क्षेत्र वाढवू शकणार नाही आहे की नाही. पण जे क्षेत्र करतो आहे, जिथे आहे, ते मी फक्त माझं पोट भरण्यासाठी आणि माझ्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी एवढाच उद्देश ठेवतो आहे आपण आहे की नाही. म्हणून म्हटलं आहे गीतेमध्ये, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधना तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. 4था अध्याय. यज्ञार्थात कर्मणा, फक्त कॉस्मिक कॉजसाठी, विश्वासाठी कर्म करा, जगासाठी कर्म करा. हे विश्वाची अवघा संसार सुखाचा करीन आनंदे भरीन 3 लोक. आपण काय म्हणू शकत नाही की नाही. आपल्याला माहिती आहे संसार सुखाचा करणं शक्य नाही, आनंद भरून शक्य नाही, पण तुमची प्रतिज्ञा आहे ती आहे की नाही. आपण काय म्हणू शकत नाही. आपल्याला कोणी अडवलं आहे. ते पसायदान काय अद्भुत आहे, ते विश्वासाठी आहे. आता विश्वात्मके देवी आहे, ते विश्वात्मक देवाची प्रार्थना आहे की नाही. त्यांनी ते विश्वासाठी प्रसाद मागितला आहे गुरुकडून की नाही. ज्ञानी हा सुखिया झाला, ज्ञानदेव सुखिया झाला. गुरुदेव म्हणतात हां तसंच होईल. म्हणतात ज्ञानाला आनंद झाला की चला, मी म्हटलं आहे अवघाची संसार सुखा सर्वे भवंतु सुखिनः सर्व म्हणतो आपण, सगळं संसार सुखाचा हो, असं आपल्या मनामध्ये ती प्रेरणा, ती वासना का नसावी की नाही. आपल्या डोक्यात फक्त मग हे काय,
या निशा सर्वभूतानां तस्याम ज्या मुने संयमी असं म्हणता येते. तस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. म्हणजे तुमच्यासमोर एकच जसं म्हटलं की प्रत्येक शक्ती वेगळं नाही. गाढव जेवढं ओझं होऊ शकतं, बैल तेवढं जास्ती करू शकतो, हत्ती त्याच्यावर जास्ती ओझं करू शकतो. गाढवच्या पाठीवर आपण काही हत्तीचं ओझं ठेवत नाही आहे, पण तो गाढव जेवढं ओझं तेवढं तर ते घ्यायला पाहिजे. त्याची जेवढी भूमिका आहे तेवढं करेल, पण त्या मागे त्याला सर्वोच्च उद्देश तो ठेवू शकतो की नाही. तो मी माझ्यासाठी जगत नाही आहे, मी माझ्या कुटुंबासाठी जगत नाही आहे, ते तर आपोआप होणारच. माणसाला श्वास घ्यावा लागेल, भोजन करावं लागेल, जगावं लागेल, ते तर होईलच. त्याला काय त्याने श्वास घेतो जगतो आहे तो म्हणजे, पण त्याच्यात विशेष काय आहे असं गीता म्हणते, असं उपनिषद म्हणतात. तुम्ही विश्वाचा विचार करा, मी जगाला सुखी करेन असं का म्हणत नाही आहे. म्हणून ते ध्यान करण्यापूर्वी प्रार्थना असते. तुम्ही ध्यान करायला सुरुवात करून मी जगाच्या कल्याणाची प्रार्थना करा की नाही, की सर्व जग सुखी हो, प्रार्थना करा. जगासाठी प्रार्थना तुम्ही सुखी व्हाल. नुसत्या प्रार्थनेने काय होईल आहे, अरे त्यांनी काय होणार नाही आहे, सगळंच होतं की. म्हणून हा जो गीता आहे की त्याचा उपदेश आहे की नाही, आध्यात्मिक बलसंपन्न व्हा म्हणजे याला म्हणतात आध्यात्मिकता. ते समजत नाही. मग मोठी उदाहरणं बघा, संतांची उदाहरणं बघा, अवतारांची उदाहरणं बघा. त्यांनी काय केलं आहे की नाही, त्यांनी जगाला सुखी करण्याचा प्रयत्न केला, स्वतःचा विचारच केला नाही. विवेकानंदांनी कोणतं घर बांधलं नाही, विवेकानंदांनी आपलं बँक बॅलन्स नाही आहे, त्याने काय नाही, अंगावर कपडे आणि हातात गीता होती, सगळे भारतभर जगभर फिरले, खिशात पैशाचा कवडी नाही. रामकृष्णांनी काय केलं, एवढं रामकृष्णांनी नाव सगळं जगभर त्यांचं नाव होतं, मंदिर आहेत. त्यांचं काय, त्यांचं घर नाही, दार नाही, काहीच नाही. त्याची बायकोसाठी त्यांनी काय केलं नाही, कोणासाठीच काही केलं नाही आहे, पण सगळं जगच त्यांचं आहे की नाही. विश्वगुरु त्यालाच म्हणतात आहे की नाही, सगळं जगच त्यांचं आहे की नाही. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणच झालं, सगळं आपलंच आहे, दुसरं कोण परका कोण आहे. काय अद्भुत कल्पना आहे बरं. त्याला म्हणतात कोणाच विषयीच काही वाईट विचार नाही, कोणाचंच नुकसान नाही आहे, सगळ्यांचंच आपण आपला उपकार नाही, सगळ्या जगाचा उपकार करणं, कमीत कमी तेवढी शुभ वासना ठेवणं, किंवा कमीत कमी तेवढा विचार करणं, प्रार्थना करणं, जगाच्या कल्याणाची प्रार्थना करणं. आपले कल्याण प्रार्थना आहे, जग सुखी हो. जे जेवढे प्रवचन वगैरे होतात ना मोठ्या मोठ्या प्रमाणात, शेवटी हीच प्रार्थना म्हणतात, जगाचा कल्याण हो. आणि खरं कोण मनापासून करतात, ते फक्त घोषणा करत नाही, आतून करतात. हे सनातन धर्माचं बल आहे, वैभव आहे. जग कसं सुखी होईल याचा विचार करतो आपण. म्हणून या देशाला आध्यात्मिक देश म्हणतात. आध्यात्मिकता म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, आत्म्याप्रमाणेच हा जग. स्वामीजी म्हटलं अनादि अनंत अविनाशी आहे भारत देश की नाही. हे आत्मबल फक्त भात आहे कुठे. तुम्हाला आत्मज्ञान हवं असेल तर तुम्ही अमेरिकेत जाणार नाही, ऑस्ट्रेलियात जाणार नाही, इंग्लंडमध्ये जाणार, कुठेच जाणार नाही, फक्त भारतातच येणार. कुठे नाहीच आहे. आत्मज्ञान कुठेच नाही आहे, ब्रह्मज्ञान कुठेच नाही आहे. त्याने संपन्न आहोत आपण की नाही. म्हणून आपण विश्वगुरू आहोत की नाही. अंधार नष्ट करणारे आहोत. विश्वातला अंधार नष्ट करा. हा जो अभावाचा अंधार आहे, ज्ञानाचा अभाव जो आहे, तो आपण नष्ट कर. ज्ञान म्हणजे हे की नाही, हे आपलं मुख्य प्राधान्य आहे. सर्वोच्च प्राधान्य याला असलं पाहिजे. तेच कर्माचं रहस्य आहे. कर्म तर सगळे करणारच की नाही. मी श्वास घेतो आहे, श्वास घेतो आहे, आधी घेतला, सकाळपासून श्वास घेतो आहे. तुम्ही सांगाल तर लोक तुम्हाला काय म्हणतील, अरे श्वास घेता तुम्ही, श्वास घेता बोलता म्हणजेच तुम्ही श्वास घेत आहात. त्या सांगण्यासारखं काय आहे. आम्ही जेवलो आज सकाळी, आता संध्याकाळी जाऊन जेवणार, सांगण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये. झोपणार रात्री, त्या सांगण्यासारखं काय आहे. ते इट्स जस्ट अ स्टेटमेंट ऑफ फॅक्ट. पण की नाही, हे जे आहे की आमचा प्रत्येक श्वास हा इतरांसाठी आहे, जगासाठी, जगाच्या कल्याणासाठी. आमच्या मनामध्ये कोणाविषयी दुजाभाव नाही आहे. त्यालाच म्हटलं आहे ते म्हणतं फक्त अद्वैत नाही, तर जिथे द्वैत नाही ते अद्वैत. एकमेवा द्वितीयम, एकम एव अद्वितीयम. एक आणि एकच, ते एकम एकसुद्धा नाही, तिथे दुसरं नाही, ते अद्वितीय. जगाशी एकरूपता. हे जिथं असेल ना, स्वामी त्याला मरण नाही आहे, चिरंजीव आहे, म्हणून आपला देश चिरंजीव आहे. असा जो विचार करेल त्याला मरण नाही आहे, त्याला दुःख नाही आहे की नाही, त्याला काहीच नाही आहे. तो नेहमीच सदो चिरंजीवी आहे, तो सदाचाच. म्हणून भारत देश हा चिरंजीवी आहे.
पुढच्या महिन्यात बघू आपण. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. 31 ऑक्टोबर